उद्या हा पौर्णिमेचा दिवस म्हणून म्हणतात वटपौर्णिमा। आता वहिनी काय करतात त्याची तयारी, आज तयारी करूची लागतली तेव्हाच आपण उद्या वडाक पूजूक आरामात जाऊ शकतो, नाही तर उद्या घाई घाई होता। म्हणून आजच्या या व्हिडिओत तुमका दाखवतलो की वटपौर्णिमेची आदल्या दिवशी तुम्ही तयारी कशी करून ठेवता, म्हणजे त्याच्यामुळे तुमची होऊची नाही घाई। चला करूया सुरुवात। आता वहिनी ह्या काय करता, चला। वस्त्र वटपौर्णिमेच्या दिवशी करते मी वड्याची पूजा। अरे चुकला, नंतर दिवशी यायला पाहिजे होतं, ते पूजा झालं। जाऊ दे, आता मी गाणंच बोलते आपला। बघा, वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली ग, वर्षा मागून वर्षाने परंपरा मी पुजली ग। कळला ना? वट सावित्री इली वटपौर्णिमेची वाट बघत असतो आणि त्याची कशी करतो परंपरा आपणही चालवतो, ते आता थोडक्यात तुमका माहिती। बरेच जणींका माहिती नसता, कोण सांगणारा नसता वडीलधारा, तर त्यांच्यासाठी खास की आपण वडाची पूजासाठी काय काय लागता। 5 फळा असतात, सावित्रीने दिल्या आणि ती तिका गावली तीच आपण आणलो, विकत आणलो, तिने रानात केल्या। पहिला लागता वडाचा। आता वडाचं झाड असतं, त्याचे हे फांदे आदल्या दिवशी बाजारात मिळतात, ही पानं पण विकतात, आम्ही फांदे आणलो, त्याचा व्हिडिओ पण येतो लगेच आता लगेच हवा जॉईन। मग अशी पानं आणायची, ती 5 घ्यायची। आता तुमच्याकडे आजूबाजूचे वडाजवळ असतात सवाशिनी, मग तेवढे भरा, ताटभर भरा किती। मी आता तुमका दाखवण्यासाठी 5च भरते, नाहीतर माणसाने परत किचन मध्ये 5च माणसा असा नाही। हा, आता ही 5 पानं स्वच्छ धुवून घ्यायची, फळा धुवून घ्यायची। फळांमध्ये काय काय घेतलं आपण, जांभळा घेतली, करवंदा घेतली, पहिलो मेन फणस घेतलं, आंबो घेतलं आणि 5व्या फळ म्हणून केळी घेतलं। आता तुमका जागावा ता घ्यावा, नाही गावला तर सुके आपले खारीक घेवा, बदाम घेवा, मनुके घेवा। हा, ज्या ठिकाणी ही फळं नाही भेटत त्यांनी अशी 5 प्रकारचे आपले ड्रायफ्रुट्स घेतलास तरी चालतला। आता करूया व्हिडिओ सुरुवात, पाना कशी भरतात। आता ह्या बघा, ही ओटीचं सामान, ह्या पण विकत मिळता, ह्याच्यामध्ये पण असतात। हे बघा 5 प्रकारची हळकुंड असता, सुपारी असता, खारिका, अक्रोटा आणि ह्या काय असता गो, पिस्ता की बदाम। आणि हे बांगडे, हे सवासणीचा वाण असता आणि हो अस्त्र। तसा आपण घरातून पण अस्त्र करून न्यायचा कापसाचा। ह्या बघा मी केले आता बोलता बोलता। ह्यो वडाक आपण फेरी मारतलो तेव्हा ह्यो धागो, आणि हे आपण रात्रीच करून ठेवायचे, 5 नाही तर 7 किती। आता तुम्ही किती जणींका देतलास, कारण ह्या प्रत्येक वानावर हे मी 5-5 मणी होऊन ठेवलेले आहेत। मी प्रत्येक वानात टाकते। हा, ज्या 5 पाना भरले तर 5 जणींका हे 5-5 टाकतले। त्याच्यानंतर विडो घेतलो आपण, ही 5 पाना घेतली, अगरबत्ती घेतली, तांब्याभर पाणी घ्यायचो, दिवो घ्यायचो, हळद कुंकू अक्षदा घ्यायची। मग आपली जांभळा इली, करवंदा इली, आंबो इलो, फणसाचे गरे इले, केळी इली, झाला। आणि ह्या सुपात आता आम्ही असाच भरतो, म्हणजे कसा भरूक बरा। आणि अगरबत्ती लावली, अगरबत्ती पण सांगितली, अगरबत्ती परत माचीस, कापूर, तुमका काय हार फुला काय घेऊची ती पण घेवा। आता मी हार फुला दाखवलंय ना, ती जाते आम्ही ताटात घेतले। हा, चला उद्या चला। आता हे पान घेतलंय, आता जोडीक 2 पाना घेते। त्याला लावायचा पहिला हळद कुंकू, जसा आपण वंशात हळद कुंकू लावतो तसाच पानांका पहिला हळद कुंकू, म्हणजे सवासणीक जर तुम्ही नाही लावलास तर वाण देते असा द्यायचा। आणि मग ही अक्षदा, ही बघा। आता मी मणी असं ठेवते, होय तो ठेवायचो, होय झाला। त्याच्यानंतर ठेवायचो आंबो, आंब्याची भेशी पण चालतात, असा काय नाही। नवीन लग्न झालेल्यांका अख्खा फळाची 5 हे सवासणींका देऊचे असो, तो भट सांगता म्हणून। नाही गावला तर कुठून देणार। ह्यो आपलं गरो बघा किती मोठा, फणस जांभूळ त्याच्यापेक्षा छोटा, आणि आपली करवंदा। भरूची पानं वायच मोठीच आला, म्हणजे असा वाण कसा तुमचा पूर्ण असा भरलेला दिसाक वया। ह्या बघा, ह्या वाण आपण हळद कुंकू लावायचा सवासणींका आणि असा द्यायचा ह्या दिशेने। बघा, भेशी केलास ना तर तुमच्या पानात मॉप जागा राहतली। एका मी हळद कुंकू आधीच लावलेले, अक्षदा सुद्धा घातलेले, ते कोसारडी। त्याच्यानंतर ह्यो असो मणीचो दोरो पण ठेवायचो, ह्या 3 आधी ठेवायचा आणि मग आपली 5 फळा भरायची। आता उद्या तुमका दाखवायचो कशी पूजा करू। आणि जाता ही सगळी पूर्व तयारी। आता वडाच्या पानाजवळ गेला की विड्याचा पान पहिला ठेवायचा,
मग ह्या ओटी ठेवायची. विड्याच्या पानात हळद कुंकू वगैरे म्हणजे हो गणपती ते का. त्याच्यानंतर हेकाच हा अस्त्र असा घालायचा थंय गेल्यावर. त्याच्यानंतर दिवाबत्ती लावायची. तुमच्याकडे जर हवेने दिवाबत्ती राहत नसतात तर कापूर जरूर नेवा. कापूर आपलं जळत राहता. किती पाऊस पडांदे कापूर जळता म्हणून कापूर न्यायचो. माझी ही टिप्स तुमका. नंतर ही पूजा ह्या झाल्यावर ह्या मांडून झाल्यावर देवाच्या पुढ्यात एक वाण ठेवायचा. दिवाबत्ती वावळून झाली, फुला हार घालून झाली, वाण ठेवायचा आणि नंतर मग उठायचा, दोऱ्याची गाठ मारायची वडा. तर आता तुमका दिसतला तरी पण मी आधी सांगतोय की बाबा पुढे काय तर आम्ही दाखवतलवच. पण ह्या पुढे काय म्हणून गाठ मारायची आणि किती 5-7 फेरे मारा, 5 फेरे मारा तुमका जसे होतील. आणि नंतर ह्याच परत तांब्यान पाणी पण वडाक घालायचा. कारण आपल्या हातून वृक्षात पाणी जाऊ पोया. वर्षातून एकदा तरी आपण पाणी घालायचा. झाला अगरबत्ती वगैरे सगळा ओवाळला झाला. पूजा झाली. 5 सवाष्णींका हळद कुंकू लावायचा. त्यांना प्रत्येक एक वाण द्यायचा. त्यांना लक्ष्मी स्वरूप समजून पाया पडायचा. तर काय आता बहिणीन तुमका दाखयल्यान. आता उद्या सुद्धा दाखयतलो की आम्ही वडाची पूजा कशी केली. दुपारी 2 वाजेपर्यंत प्रयत्न करतो तो व्हिडिओ टाकूचो. म्हणजे ज्यांची पूजा रवली असतात त्यांनी तशी पूजा करून घ्या. पण ही तयारी तुमका दाखवली. आता त्याच्यानंतर पुढे काय करू या, कसा करू या. आता काय लगेच वडात फेरे मारलेले आजच्या दिवसात बरोबर नाही ना. उद्या वटसावित्रीचं तयारी तुमका दाखवलं आम्ही. आणि मी सांगितले थोडक्यात. म्हणजे तुमका जर सकाळी कामावर जायचं असत पूजा करून तर अशी करून जावा म्हणून थोडक्यात सांगितलंय. तर आता काय वटसावित्रीचं महत्व खूप हा. कारण आता मग अशी वहिनी थोडक्यात एक सांगेन की पाणी घालायचं म्हणजे काय वडाक झाडाक कधीतरी पाणी म्हणजे झाडे लावा झाडे जगवा. हे खरंच आहे. लोक म्हणतात की वडाच्या फांद्या तोडतो, हे करतो, ते करतो, खूप अशा गोष्टी आहेत. पण असं नाहीये. सायंटिफिक कारण पण आहेत त्यांना. आणि काय बोलतात माहितीये मान्यता पण आहे. मग माणसाने नेहमी सायन्स आणि मान्यता ह्याचा मधला दुवा पकडावा. म्हणून तुम्ही पण आम्ही पण मधला वडाची पूजा का करतात तर वडाचं आयुष्य भरपूर असतं. म्हणून आपल्या नवऱ्याला पण ते भरपूर आयुष्य मिळावं, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभावी आणि धन धान्य समृद्धी म्हणजे मुलाबाळांना चांगलं सौख्य लाभावं ह्याच्यासाठी वडाला वटवृक्षाला देव मानून वटवृक्ष खरं म्हणजे वड नाही वटवृक्ष म्हणतात. त्याला देव म्हणून आपण पूजा करतो. त्यांची गोष्ट तुम्हाला माहितीये ना सावित्री देवीने काय केलेलं. हो माहितीये. प्राण वाचून यमाकडून आपल्या झाडाखाली बसून तिने ते यमाकडचे आपल्या सत्यवानाचे प्राण मागितले होते. कारण सत्यवान त्याच झाडाखाली झाडाची फांदी तोडता तोडता तो खाली पडून मृत पावलेला म्हणजे हे झालं. तेव्हा तिने त्या वडाच्या झाडाखालीच बसून त्या सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मागवले. आता कदाचित किती साऱ्या सावित्री असतील ज्यांच्या सत्यवानांचे प्राण म्हणजे असतील. आणि आता आपण म्हणतोच तरी पण आता व्हिडिओची आता सांगता करतो. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात. त्यांचे पण आपण जर हे केले तरी पण आपल्या म्हणतात ना आलेलं संकट ते त्यांच्यावर घेतात. म्हणून श्री स्वामी समर्थ. उद्या भेटू चांगल्या लुक मध्ये साड्या वगैरे नेसून नवती वगैरे घालून. तुम्ही पण व्हिडिओसाठी तयार राहा. आणि आम्हाला व्हॉट्सअपवर आमचा नंबर आहे ना त्याच्यावर तुमचे सुद्धा फोटो पाठवा, उखाणे पाठवा. आणि काय जर हवला असत आणखीन काय चुकून खाली कमेंट तर आपलं समजून माफ पण करा आणि खाली पाठवा की बाबा लवकरात लवकर कमेंट करा म्हणजे आम्हाला तशी वस्तू आणायला म्हणजे आजच्या संध्याकाळपर्यंत घेऊन चालेल. म्हणजे आपल्यावर दुसऱ्या पण आणतील. परत